नमस्कार, स्वागत आहे आपलं प्रसाद आणि मेडिकल कोडिंग इंस्टिट्यूटमध्ये. आज आपण बघणार आहोत मॉडिफाईड्स. मॉडिफाईड्स म्हणजे काय असतो? जो एक्स्ट्रा इन्सेंटिव्ह असतो प्रोव्हायडरला एखाद्या प्रोसिजर किंवा सर्व्हिस प्रोव्हाइड केल्यानंतर आपण मॉडिफाईडच्या स्वरूपामध्ये त्यांना एक्स्ट्रा पेमेंट करतो. त्यामध्ये पहिला मॉडिफायर आहे मॉडिफायर 22. त्याचं नाव आहे इन्क्रीज प्रोसिजर. ओके, नावामध्येच काय आहे? इन्क्रीज आहे. इन्क्रीजमध्ये काय काय इन्क्रीज होतो? टाईम इन्क्रीज होतो, वर्क इन्क्रीज होतो, इंटेन्सिटी इन्क्रीज होतो. टाइम इन्क्रीज झाला मॉडिफाईड 22, वर्क इन्क्रीज झालं मॉडिफाईड 22, इंटेन्सिटी जर एखाद्या प्रोसिजरची इंटेन्सिटी वाढली तरीसुद्धा मॉडिफाईड 22 यूज करतो. ओके, त्यानंतर कॅन बी कोडेड विथ कुठल्या आपण प्रोसिजरसोबत आपण तो 22 मॉडिफाईड देऊ शकतो. सर्जरी कोडसोबत देऊ शकतो, ॲनेस्थेसिसच्या कोडसोबत देऊ शकतो, रेडिओलॉजीसोबत देऊ शकतो, मेडिसिन चॅप्टरसोबत देऊ शकतो, लॅब आणि पॅबसोबत आपण देऊ शकतो. ओके, तर आता आपण कुठल्यासोबत देऊ शकत? ओके, डू नॉट कोड विथ ENM म्हणजे इव्होल्युशन आणि मॅनेजमेंट. ओके, त्यानंतर रिवर्क. ओके, जर रिवर्क होत असेल तर रिवर्क म्हणजे काय? एखादी प्रोसिजर झाली आणि परत एखादी प्रोसिजर त्याच प्रोसिजरला आपण रिवर्क करतो. ओके, परत प्रोसिजर करणे रिवर्क. त्यानंतर असतो सर्जन चॉईस. ओके, काय असतो? सर्जन चॉईस. त्याचं एक्झाम्पल म्हणजे जर फॉर एक्झाम्पल लॅप्रोस्कोपिक प्रोसिजर. ओके, एखादी प्रोसिजर आहे लॅप्रोस्कोपिक. ओके, आणि काही कारणामुळे प्रोव्हायडरने ती प्रोसिजर ओपन केली. ओके, लॅप्रोस्कोपिक म्हणजे तो अप्रोच असतो लॅप्रोस्कोपिक. ओके, तर ती प्रोसिजर काय केली? ओपन केली. ठीक आहे, तर जर समजा असं जर प्रोव्हायडर चूज केलं, प्रोव्हायडरची चॉईस असेल, सर्जनची चॉईस असेल, एखादी प्रोसिजर वाढवली त्याने स्वतःच्या मर्जीने, तर आपण हा 22 मॉडिफाईड देऊ शकत नाही. ओके, इन सिम्पल लँग्वेज, इफ procedure is increasing time, work, intensity, we have to add a 22 modifier. Okay, if you have any doubt